Welcome once again. So let's start with the discussion of optics. So लाईट टॉपिक किंवा ऑप्टिक टॉपिकवरचे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, काही टाईप वाईज क्वेश्चन्स आहेत, ते आपण आजच्या लेक्चरला डिस्कस करूया. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द सम मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. सो यू कॅन राईट द क्वेश्चन or you can directly solve the answer, okay, or solve the whatever I am going to write on the board. डायरेक्ट क्वेश्चनचं आन्सर लिहिलं तरी चालेल, जर ट्राय करू शकत असेल तर क्वेश्चन लिहिलं तरीसुद्धा चालेल, बट प्रॅक्टिस होणं जास्त गरजेचं आहे. जे मॅक्सिमम मी घेण्याचा प्रयत्न करतो आहे, जेवढे कमी वेळामध्ये जास्त होतील तेवढे MCQs मी घ्यायचा ट्राय करतो आहे. तुम्ही याचे आन्सर्स व्यवस्थित सोडवा आणि याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्हाला DP मधून सॉल्व करायचे आहेत. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द क्वेश्चन. लुक ॲट द फर्स्ट क्वेश्चन. The angle of incident of ray falling on a plane mirror is 45 degree. So the deviation produced by the plane mirror is. एक सिंपल प्लेन मिररची रिफ्लेक्शनची कन्सेप्ट आहे. दिस इज द कन्सेप्ट ऑफ रिफ्लेक्शन. एक प्लेन मिरर आहे लाईक दिस. इफ द इमेज or the what we can say that the light is incident on this point, it is reflected back with 45 degree angle. Okay, so this is the original path, so we have to find out the deviation. Okay, in last lecture we have seen this is again I, so I and R same, so 2I plus delta is equal to 180. Simple. So we can say that delta is equal to 180 minus 2I. So instead of I we can consider 45. So 180 minus this is 90. So total deviation would be 90 degree. So this is a simple concept based upon the reflection. Okay, reflection मध्ये incident आणि reflection same असेल, but deviation आपण काल कशा पद्धतीने consider केलेला होता बघा. So from that concept we can define the angle of deviation is 90 degree for this particular question. Next पुढचा क्वेश्चन घेऊया. आपण एक रिफ्लेक्शनचाच आहे, हा मिरर्स रिलेटेड बघितलेला होता बघा. If two plane mirrors are parallel to each other, the object lying between them will have n number of images given by. So ऑप्शन्स मध्ये बघू शकता, सिंपल एक दोन मिरर्स आहेत लाईक, आणि दोन मिररच्या मध्ये ऑब्जेक्ट आहे. लेट अस कन्सिडर दिस इज द ऑब्जेक्ट. ओके, आपण तर काल कंडिशन अशी बघितली होती की दोन मिररच्या मध्ये हा असा अँगल पाहिजे ना, बायसेक्टर पाहिजे. सो हा अँगल होता 120 आपण कन्सिडर केला होता बघा, थीटा. सिंपल. बट या केसमध्ये आपण काय सांगू शकतो, थीटा आहे तो 0 सांगू शकतो, कारण या केसमध्ये बघा दोन मिरर्स आहेत, त्या एकमेकांना कशा आहेत, लाईक पॅरलल प्लेन आहेत. सो फक्त कंडिशन काय लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, जर पॅरलल प्लेन किंवा डायरेक्ट तुम्ही सांगू शकता की थीटा किती डिग्री आहे, तर थीटा 0 डिग्री आहे. काल आपण जी केस बघितली होती त्याच्यामध्ये अशा दोन मिरर्समध्ये जो बायसेक्टर केलेला अँगल आहे तो थीटा आपण कन्सिडर केला होता. मग जर हा मिरर असा आपण फॉर एक्झाम्पल म्हणूया की असा आहे मिरर, हा एक प्लेन आहे सिंपल आणि एकमेकांना पॅरलल आहेत ते दोन प्लेन मिररचे. सो पॅरलल असेल आणि मध्ये जर ऑब्जेक्ट असेल तर साहजिकच आपल्याला किती वेळा ऑब्जेक्ट दिसेल हे आपण प्रॅक्टिकली पण ॲक्च्युली सांगू शकतो. खूप वेळा दिसेल ना, इकडे तिकडे इकडे. आपल्याला ते तुम्हाला कन्सेप्ट माहीत आहे का बघा, दोन आरशाच्या मध्ये जर आपण उभं राहिलो तर आपल्याला आपले इमेजेस, नंबर ऑफ इमेजेस दिसतात, इन्फायनाईट नंबर ऑफ इमेजेस दिसतात. बट तेच मॅथमॅटिकली कसं सांगायचं, कालचा आपला फॉर्म्युला काय होता, स्मॉल एन इज इक्वल टू काय होतं, दॅट इज 360 डिग्री अपॉन थीटा होतं. बट थीटा 0 असल्यामुळे यांची व्हॅल्यू काय येणार आहे, इन्फिनिटी. सो स्मॉल एनची व्हॅल्यू विचारलेली आहे ना, लक्षात येत आहे. सो दिस इज द आन्सर. सो दिस इज द मेन फॉर्म्युला. अँड इफ द ऑफ बायसेक्टर अँड ऑन ॲड बायसेक्टर कंडिशन असेल तर मग ते n-1 वगैरे आपण करत होतो किंवा n करत होतो, बट इथं स्मॉल एनच डायरेक्ट विचारलेला आहे. सो जर प्लेन मिरर्स असतील, दॅट इज दोघांच्या मध्ये 0 डिग्री अँगल असेल तर नंबर ऑफ इमेजेस फॉर्म होतील असं आपण म्हणू शकतो. सो वी कॅन से दॅट डी ऑप्शन. सो स्मॉल एनची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला किती मिळेल, याच्यामध्ये इन्फायनाईट मिळेल. नेक्स्ट, again one simple question related with the lens and mirrors. The focal length of spherical mirror has magnitude equal to, ब्रॅकेट मध्ये R is radius of curvature of the spherical mirror. याच्यामध्ये सिंपल मी तुम्हाला फोकल लेंथ ही R/2 असते असं सांगितलं होतं. सो सिंपल आन्सर आहे फोकल लेंथ इज इक्वल टू R/2. और दिस इज द रिलेशन बिटवीन फोकल लेंथ अँड रेडियस. सिंपल, याच्यामध्ये बाकीचं काही करू शकत नाही तुम्ही, डायरेक्ट थेरॉटिकल क्वेश्चनच आहे हा.
सो सिम्पल आहे. नेक्स्ट एक घेऊया अगेन रिलेटेड विथ द मिरर. an expression for linear magnification ब्रॅकेटमध्ये स्मॉल m produced by a spherical mirror for a real image is given by. आता स्मॉल m आपण लिनियर मॅग्निफिकेशन म्हटलं होतं. सो मिररसाठी हे लिनियर मॅग्निफिकेशन काल किती म्हटलं होतं? लिनियर मॅग्निफिकेशन स्मॉल m. सो स्मॉल m इज इक्वल टू मायनस v अपॉन यू ना. ओके. आणि लेन्ससाठी आपण ते प्लस म्हटलेलं होतं. सो मायनस व्ही अपॉन यू. व्हॉट इज मीन बाय व्ही? व्ही इज नथिंग बट द इमेज डिस्टन्स. व्हॉट इज मीन बाय यू? यू इज नथिंग बट द ऑब्जेक्ट डिस्टन्स. सो आपल्याला व्ही अपॉन यू फाइंड आउट करायचं आहे थोडक्यात. ओके. नेक्स्ट फॉर मिरर. मिररसाठी आपण जसा लेन्स फॉर्म्युला असतो तसा मिरर फॉर्म्युला काय असेल? 1 अपॉन एफ इज इक्वल टू 1 अपॉन व्ही प्लस 1 अपॉन यू ना. ओके. सो सिम्पल याच्यावरून हे फाइंड आउट करायचं आहे. कारण ऑप्शन जर तुम्ही बघितले तर या फॉर्ममध्ये ऑप्शन्स आपल्याला मिळत आहेत. सो मी याचं मायनस व्ही अपॉन यू कसं तयार करू बघा. ह्या दोन्ही साईडला मी काय करतो? व्हीनं मल्टिप्लाय करतो. सो व्ही अपॉन एफ व्ही अपॉन व्ही प्लस व्ही अपॉन यू येईल. ओके. सो देअर फोर व्ही अपॉन एफ इज इक्वल टू 1 प्लस व्ही अपॉन यू. आपल्याला मायनस व्ही अपॉन यू पाहिजे. सो आपण काय करूया? ही टर्म लेफ्ट साईडला घेऊया. सो देअर फोर मायनस व्ही अपॉन यू आणि ही टर्म राईट साईडला घेऊया. सो इट इज 1 मायनस व्ही अपॉन एफ. सो इट बिकम्स एफ मायनस व्ही अपॉन यू. सो दिस इज मायनस व्ही अपॉन यू अँड दिस इज नथिंग बट द स्मॉल एम. सो दिस इज द आन्सर. सो एफ मायनस व्ही अपॉन यू. एफ मायनस व्ही सॉरी अपॉन एफ ना. सॉरी इथं हे एफ आहे ना. सो एफ मायनस व्ही अपॉन एफ. कुठला ऑप्शन आहे? एफ मायनस व्ही अपॉन एफ. सो ऑप्शन ए इज करेक्ट. येस, ए इज करेक्ट. सो दिस इज द लिनियर मॅग्निफिकेशन. स्मॉल एम जो आहे तो आपण फाइंड आउट केला मायनस व्ही अपॉन यू ह्या फॉर्म्युलेने. नेक्स्ट सेम पुन्हा थोडंसं याच टाईपचे अजून काही क्वेश्चन्स घेऊया. An object is placed at a distance of 40 cm from a concave mirror of focal length 15 cm. The image is formed at a distance of. चला आपल्याला याच्यामध्ये दिलं काय बघा. यू दिलेला आहे 40 सेंटीमीटर आणि फोकल लेंथ दिलेले आहे 15 सेंटीमीटर. सो यू इज 40 सेंटीमीटर आणि फोकल लेंथ दिलेली आहे 15 सेंटीमीटर. बट दोघांच्या साईन मी मायनस लिहितो. का लिहितो बघा? कारण टाईप ऑफ द मिरर कुठला आहे? कॉन्केव मिरर आहे. कॉन्केव मिरर लाईक कॉन्केव मिरर. ठीक आहे. सो टाइप्स ऑफ द मिरर कॉन्केव मिररमुळे आपण लाईक दिस. ठीक आहे. कॉन्केव आणि कॉन्वेक्समध्ये फरक फक्त लक्षात ठेवा. कॉन्केव हा या साईडला मग हे असेल आणि कॉन्वेक्सला हे असं असते. आपण बघू नंतर. बट कॉन्केवसाठी लक्षात ठेवा ह्या दोन्ही व्हॅल्यू आहेत त्या या साईडला असतील. कोण? ऑब्जेक्ट पण लेफ्ट साईडला असेल आणि एफ पण लेफ्ट साईडला असेल. मग व्ही कुठं असेल असा क्वेश्चन आहे. कारण व्ही म्हणजे काय आहे? इमेज डिस्टन्स. सो वी हॅव टू फाइंड आउट व्ही. ओके. So u is minus 40 centimeter, f is minus 15 centimeter. So we can find v. So 1 upon f, 1 upon v plus 1 upon u. So we can say that 1 upon v is equal to 1 upon f minus 1 upon u. So it becomes minus 1 upon 15 plus 1 upon 40. Okay. So हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मायनसमध्येच मिळेल बघा. हे फक्त मग तुम्ही सॉल्व करू शकता. याचा रेसिप्रोकल वगैरे घेऊ शकता. सो मी आन्सर सांगेन होतं 8.9 सॉरी मायनस 24 आहे. मायनस 24. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ व्ही. व्हॉट इज मीन बाय व्ही? व्ही इज नथिंग बट द इमेज डिस्टन्स. सो आपण काय केलं? या फॉर्म्युल्यावरून यू आणि व्ही दिलेला, यू आणि एफ दिलेला आहे म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि फोकल लेंथ दिलेले आहे. त्याच्यावरून आपण व्ही फाइंड आउट केला. आपल्याला व्ही मिळाला मायनस 24 सेंटीमीटर. सो ऑप्शन जर ऑप्शन्स आपण सगळे वाचले तर त्याच्यामध्ये आपल्याला सी ऑप्शन चेक करा. 20 सेंटीमीटर फ्रॉम द मिरर म्हणजे इकडून
ही मिरर दिसते, हा मिररचा प्रिन्सिपल पॉईंट आहे. त्याच्यापासून इकडं 24 सेंटीमीटरवरती आपण म्हणूया व्ही मिळेल आपल्याला. 15 सेंटीमीटरवरती यू आहे आणि इकडं कुठं तर फोकल लेंथ एफ आहे. सो यू आपल्याला लेफ्ट साईडला म्हणजे मिररच्या लेफ्ट साईडला 24 सेंटीमीटरवरती इमेज बघायला मिळेल. सो सिम्पल ह्याच्यामध्ये आपण व्ही फाइंड आउट केला आणि तो व्ही बघा मायनस आलेला आहे. मायनस म्हणजे मिररपासून लेफ्ट साईडला. नेक्स्ट अजून एक त्याच टाईपचा एक क्वेश्चन आहे, तो बघूया. आता हा कॉन्वेक्स मिरर रिलेटेड आहे बघा. हा कॉन्वेक्स मिरर म्हणजे कॉन्वेक्स मिरर म्हणजे म्हटलं की काय करायचं, याला अपोजिट मिरर काढायची म्हणजे कॉन्वेक्स अशी असेल बघा. सो लाईक दिस. आता कॉन्वेक्समध्ये काय फरक होतोय तो बघूया आपण. बघा क्वेश्चन काय आहे. An object is placed at a distance of 16 cm from a convex mirror of focal length 20 cm. आता कॉन्वेक्स मिररमध्ये ऑब्जेक्ट 16 सेंटीमीटरवरती आहे म्हणजे यूची व्हॅल्यू दिलेली आहे 16 सेंटीमीटर, बट ही सुद्धा मायनस असेल. द पोझिशन ऑफ इमेज विथ इट्स अ नेचर इज. पोझिशन ऑफ इमेज आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता इथं मात्र फोकल लेंथ जी 20 सेंटीमीटर आहे ती प्लस असेल बघा. ओके, सो कॉन्वेक्स मिररसाठी मी काय लिहितो बघा. फॉर कॉन्वेक्स मिरर जसं हे लिहिले तसं कॉन्वेक्स मिररसाठी आपण म्हणूया फॉर कॉन्वेक्स मिरर यू मायनस बट फोकल लेंथ प्लस. ओके, आणि वी हॅव टू फाइंड आउट व्ही. अगेन 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. फॉर्म्युला तोच वापरायचा, मिरर्स आहे ना. बट किती दिलेलं आहे यू बघा. यू दिलेलं आहे मायनस 16 घ्या आणि 20. सो 16 सेंटीमीटर इज यू अँड 20 सेंटीमीटर इज फोकल लेंथ. सो वी हॅव टू फाइंड आउट एफ. सो जसा हा फॉर्म्युला सॉल्व केला सेम त्या टाईपमध्ये हा फॉर्म्युला आपण सॉल्व करूया आणि मग व्हीची व्हॅल्यू मी सांगतो प्लस 8.9 प्लस 8.9 सेंटीमीटर. मी डायरेक्ट आन्सर हे बघून सांगतोय, कॅल्क्युलेशन्स आहे ते हिंट फक्त तुम्हाला देतोय. बाकी कॅल्क्युलेशनमध्ये जे आहे ते मी हवं तर डायरेक्ट सांगतो. सो 8.9 सेंटीमीटर. सो ऑप्शन्समध्ये 8.9 सेंटीमीटर दोन ठिकाणी आहे बघा, ए आणि सी. सो एमध्ये व्हर्च्युअल, इरेक्ट आणि बिहाइंड द मिरर आहे आणि सीमध्ये रिअल, इरेक्ट आणि बिहाइंड द मिरर आहे. बट मिररसाठी आपल्याला इमेज कशी मिळते, व्हर्च्युअल मिळेल, इरेक्ट तर मिळेलच आणि बिहाइंड द मिरर मिळेल. बरोबर. सो व्हर्च्युअल इज द इम्पॉर्टंट, नॉट रिअल. सो फॉर मिरर वी आर गेटिंग द व्हर्च्युअल इमेज. सो ऑप्शन ए इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. बघा हा क्वेश्चन थोडासा लेन्स रिलेटेडच आहे. चलो हे मी रब करतो. हे बघा तुम्ही सोडवा अशा पद्धतीनंच. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कन्सेप्टवरती पुढचा क्वेश्चन आहे बघा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा आपण फॉर्म्युला वगैरे बघितलेला आहे. सो क्वेश्चन इज find the velocity of light in water if its a velocity in glass of refractive index 1.5 is 2 × 10⁸ meter per second. The refractive index of water is 1.33. ॲक्च्युली सिम्पल कन्सेप्ट आहे. ॲक्च्युली मी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय सांगितलं होतं बघा. एक हा सिनेरिओ लक्षात ठेवा नेहमी. इथं आय असतो, इथं आर असतो. हे पहिलं मीडियम आहे, हे जनरली एअर असेल. हे दुसरं मीडियम जनरली डेन्सर असेल. याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 असेल, याचा μ1 असेल, याची विलॉसिटी c असेल, याची विलॉसिटी v असेल किंवा याची विलॉसिटी v1 असेल, याची v2 असेल. सिम्पल. याच्यावरून स्नेल्स लॉ आपण असा लिहितो sin I अपॉन sin r इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. हेच आपण असंही लिहितो. ॲज वेल ॲज आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ फर्स्ट असं लिहितो. इट इज अ रेशो ऑफ विलॉसिटी 1 टू द विलॉसिटी 2 ऑर λ1 टू द λ2. ओके. सो आता ही जी कंडिशन आहे ती विलॉसिटी आणि फाइंड द विलॉसिटी. येस, विलॉसिटी आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची कंडिशन आहे. ओके. फाइंड द विलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर इफ इट्स अ विलॉसिटी इन ग्लास ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज 1.5. फाइंड द velocity of light in water if its a velocity in glass of refractive index is 1.5 is 2 × 10⁸. The refractive index of water is, आता थोडक्यात आपल्याला विलॉसिटी आणि ग्लास वॉटर आणि ग्लास याच्यामधलं कंपॅरिझन करूया.
मग समजा मी जर हा फॉर्म्युला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर हे जर लिहिलं तर कसं येईल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर असं येईल. ओके, आणि याला विलॉसिटी अपोजिट असते, सो विलॉसिटी अपॉन विलॉसिटी विथ वॉटर आणि ग्लास. बघा इथं लक्षात ठेवा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि विलॉसिटीमध्ये रिलेशन कसं असतं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं. सो या फॉर्ममध्ये आपण हे असं रिलेशन सांगू शकतो. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज इक्वल टू विलॉसिटी ऑफ वॉटर टू द विलॉसिटी ऑफ ग्लास. मग आता मला सांगा यातली विलॉसिटी ऑफ वॉटर फाइंड आउट करायची आपल्याला, विलॉसिटी ऑफ वॉटर. मग फॉर्म्युला काय तयार होईल, सो विलॉसिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू म्यू जी अपॉन म्यू डब्ल्यू इंटू व्ही जी. ओके, मग आता ह्या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत तुम्हाला. म्यू जी, सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास दिलेला आहे, सॉरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास 1.5, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर 1.33 आणि 2 × 10⁸ ही विलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर दिलेली ग्लास दिलेली आहे. सो सगळ्या व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला व्ही डब्ल्यू मिळेल. सो व्ही डब्ल्यू इज 2.25 × 10⁸, 2.25 × 10⁸ मीटर पर सेकंड. बस या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत बघा. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कन्सेप्टवरती अशा पद्धतीनं न्यूमरिकल आहे. तुम्हाला स्नेल्स लॉ आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ह्यामधला मोस्टली क्वेश्चन हा 11च्या सिलेबसमध्ये येऊ शकतो. हा बेसिक आणि लाईटमधला सगळ्यात महत्त्वाचा पहिला टाईप आहे असं म्हटलं तरी चालेल. नेक्स्ट, द स्पीड ऑफ लाईट इन एअर अँड ग्लास इज 3 × 10⁸ and 2 × 10⁸ meter per second respectively. A beam of light falls on a glass at an angle 30° with the surface, so the angle of refraction is. कंडिशन बघा हीच आहे, थोडक्यात हीच कंडिशन आपण बघूया. सो एक बीम ऑफ लाईट आहे, तो इथे इन्सिडेंट होतोय आणि विथ सरफेस तो अँगल किती करतोय, 30 करतोय. सो हा आर आणि हा मग आय असेल. ओके, सो ही अशी कंडिशन आहे थोडक्यात. मग मला सांगा हा जो 30 अँगल आहे हा कुठला झाला, ग्लान्सिंग अँगल झाला, ग्लान्सिंग. ओके, कारण ग्लान्सिंग आपण कॅल्क्युलेशनमध्ये घेत नाही, बट ग्लान्सिंगवरून आपण अँगल ऑफ इन्सिडन्स फाइंड आउट करू शकतो. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स, 60. बरोबर का. सो आता हे एअर मीडियम आहे असं म्हणूया, आणि हे सेकंड मीडियम आहे ते कुठलं आहे, कुठलं दिलेलं आहे, ग्लास दिलेला आहे. सो ग्लासमधली ना याच्यामधली विलॉसिटी दिलेली आहे. सो याला आपण V1 म्हणूया. सो V1 किती असते, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, आणि V ग्लास म्हणजे V2 म्हणूया 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे R. व्हॉट इज R, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. सो सिनेरिओ काय दिसतोय बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा तर सिनेरिओ आहे, विलॉसिटीचा सिनेरिओ आहे. R फाइंड आउट करायचं आहे, I दिलेला आहे, म्हणजे थोडक्यात स्नेल्स लॉ इथं वापरावा लागेल. सो स्नेल्स लॉ कसं लिहितो आपण, साइन ऑफ I अपॉन साइन ऑफ R इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, म्हणजेच V1 अपॉन V2. सो साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू V1 अपॉन V2. ओके, सो देअरफॉर साइन R लिहूया बाजूला, साइन R पाहिजे ना आपल्याला. सो साइन R इज इक्वल टू V2 अपॉन V1 इंटू साइन ऑफ I. सो व्हॉट इज V2, V2 म्हणजे कोण आहे, विलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास आहे. V1 म्हणजे कोण आहे, विलॉसिटी ऑफ लाईट इन एअर आहे. बघा ह्या सगळ्या व्हॅल्यू आहेत का, आणि साइन आहे, तुम्हाला साइन 60 घ्यावं लागेल फक्त. सो R मग किती मिळेल, सो साइन इनवर्स ऑफ, हे आधी सॉल्व करून घ्यायचं, काय काय 2 × 10⁸ अपॉन 3 × 10⁸, आणि इथं साइन 60ची जी काय असेल ती व्हॅल्यू 0.86 वगैरे येते ना, साइन 60. सो हे सगळं सॉल्व करून तुम्हाला मग त्याचा इनवर्स घेतला की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मिळू शकतो. सो साइन R आहे त्यामुळे त्याचा इनवर्स घ्या, सो रिफ्रॅक्शन मिळेल. सो आय विल राईट द आन्सर 35° 16 minutes, बी ऑप्शन, 35° 16 minutes. बघा समजलं का एवढे न्यूमरिकल्स. अजून एक आपण याच्यावरचा घेऊया, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कन्सेप्टवरचा घेऊया, आणि एक रिअल डेप्थ आणि ॲपरंट डेप्थवरचा घेऊया. बघा हे समजलं का, नीट लिहून घ्या हे सगळं. ओके, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन अगेन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचाच आहे, बट थोडासा वेगळ्या पद्धतीनं आहे. बघा क्वेश्चन बघा,
टाइम टेकन बाय द सनलाइट टू पास थ्रू द ग्लास स्लॅब ऑफ 2 mm थिकनेस अँड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1.5 इज. ओके, सो आपल्याला इथं टाईम फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, तर टाईमसाठी आपल्याला थिकनेस दिलेली आहे आणि थिकनेस आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि थिकनेसवरून आपण टाईम कसा फाइंड आउट करू शकतो बघा. सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम म्हणूया आपण. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जे काही थिकनेस आहे त्याला आपण डिस्टन्स म्हणूया. ही थिकनेस आहे सपोज डिस्टन्स, आणि जो टी आहे तो टाईम असेल. ओके, सो आपल्याला टाईम फाइंड आउट करायचा. सो टाईम इज इक्वल टू थिकनेस, टाईम इज इक्वल टू थिकनेस अपॉन व्हेलॉसिटी. हा फॉर्म्युला मिळेल. हा फॉर्म्युला सॉल्व करायचा आपल्याला. सो थिकनेस दिले का? येस, थिकनेस 2 mm दिलेलं आहे. थिकनेसला आपण डी म्हटलेलं आहे. सो लेट अस कन्सिडर 2 mm इज द थिकनेस. बट व्हॉट इज व्हेलॉसिटी? आता हे जे मीडियम आहे, हे मीडियम कुठलं आहे? ग्लास मीडियम आहे, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे 1.5. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर असेल ना हा, कारण वरती कुठलं मीडियम आहे? एअर आहे, आणि हे आत कुठलं मीडियम आहे? ग्लास मीडियम आहे. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर दिलेला आहे 1.5, ॲज वेल ॲज थिकनेस दिलेला आहे. सो टाईम काढा. सो फॉर्म्युला तर समजला, थिकनेस अपॉन व्हेलॉसिटी. थिकनेस आपण 2 mm घेऊया, बट व्हॉट इज व्हेलॉसिटी? विच व्हेलॉसिटी? सो व्हेलॉसिटी इज नथिंग बट व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. इट मीन्स VG. ग्लासमधली व्हेलॉसिटी काय असेल? VG असेल. एअरमधली काय असते? C असते म्हणतो ना आपण. ओके, मग जर ही VG आपल्याला काढता आली तर आपल्याला टाईम पिरियड येतो, सॉरी हा टाईम टेकन आहे तो काढता येईल. बट VG कसं काढायचं बघा. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्टिव्ह एअर इज इक्वल टू C अपॉन VG. चालेल का हा फॉर्म्युला लिहिला तर? सो ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा हा फॉर्म्युला असं म्हणू शकतो आपण. यालाच मी V एअर म्हटलं तरी चालेल. V एअर अपॉन VG फॉर्म्युला तयार झाला. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल टू C अपॉन VG. नाउ व्हॉट इज VG? C upon refractive index of glass with respect to air. What is C? 3 into 10 to the 8. And what is refractive index? It is 1.5. So what is VG? So VG आपल्याला मिळेल 2 into 10 to the 8 मीटर पर सेकंड. VG किती मिळेल? 2 into 10 to the 8 मीटर पर सेकंड एवढं VG मिळेल. ओके, मग आता VG म्हणजेच ही व्हेलॉसिटी आहे. सो व्हॉट इज टाइम पिरियड? सो थिकनेस इज व्हॉट? 2 mm upon 2 into 10 to the 8. So 2 into 10 to the minus 3 upon 2 into 10 raised to 8. हेच मग सोडवलं तर आपल्याला T मिळेल. सो 10 to the minus 11 मिळेल बघा, कारण हा T वरती जाऊन -8 होईल. सो 9 10 11 2ला 2 जाईल. सो 10 to the minus 11 आहे ऑप्शन डी ऑप्शन आहे. सो डी बघा, हिंट समजली का बघा. सो दिस क्वेश्चन इज बेस्ड अपॉन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कन्सेप्ट. बट थिकनेसचा वर्ड इथं आला, याचा अर्थ काय की तेवढ्या थिकनेसमधून ही जी लाईट पास होणार आहे ती किती वेळ लागेल ती लाईट पास होण्यासाठी. म्हणजे सिंपल व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम या कन्सेप्टनुसार आपण इथं टाईम फाइंड आउट केला. बघा समजलं का? चला पुढचा एक क्वेश्चन आपण ॲपरंट डेप्थ आणि रिअल डेप्थ याच्याशी रिलेटेड घेऊया. बघा मी क्वेश्चन डिस्प्ले करतो. लुक ॲट द क्वेश्चन. Each quarter of vessel of depth h is filled with liquids of the refractive indices N1, N2, N3, N4 from the bottom respectively. Each quarter of a vessel of depth h. हां, आता हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे बघा. द अपरंट डेप्थ ऑफ द वेसल वेन लुक्ड नॉर्मली इज. आता आधी फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला. N इज इक्वल टू रिअल डेप्थ अपॉन ॲपरंट डेप्थ म्हणतो आपल्याला. सो ॲपरंट डेप्थ काढायचे. सो इट इज रिअल डेप्थ अपॉन N. N इज नथिंग बट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. कशी कंडिशन होती? जनरली अशी कंडिशन होती. ओके, वेव आत खालून वरती जाते बट आपण वरून बघतोय ना, सेम तशी कंडिशन आहे. बट इथं 4 वेसल्स आहेत. ओके,
सेम आहे का? ईच क्वार्टर ऑफ द व्हेसल ऑफ डेप्थ आपण असं म्हणूया, ईच क्वार्टर ऑफ व्हेसल ऑफ डेप्थ एच इज फिल्ड विथ लिक्विड्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस N1, N2, N3, N4 फ्रॉम द बॉटम रिस्पेक्टिवली. सो अपरंट डेप्थ ऑफ द व्हेसल वेन लुक नॉर्मली. ॲक्च्युली एकच व्हेसल आहे, बट त्याचा एकच व्हेसल आहे, सॉरी, त्याचा क्वार्टर म्हणजे किती? 1/4 ना. टोटल हाईट आहे एच आणि क्वार्टर म्हणजे 1/4 म्हणजे h/4. सो 4 इंडायसेस वेगळे असल्यामुळे 4 मटेरियल्स वेगळे आहेत. म्हणजे चौघांचा जर आपण विचार केला, चारीचा इंडायसेसचा, रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेसचा, सो N1 आहे, N2 आहे, N3 आहे आणि N4 आहे. आणि ह्या टोटल हाईटचा 1/4 पार्ट एका मटेरियल किंवा एका रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेसच्या मटेरियलने फिल केलेला आहे. सो व्हॉट इज द ॲपरंट डेप्थ? सो फॉर्म्युला तोच R/N. आता 4 वेगवेगळे आहेत म्हणजे साहजिकच चौघांची आपल्याला काय करावे लागेल? ॲडिशन करावी लागेल. सो सिंपल रिअल डेप्थ मग काय घ्यायला याच्यामध्ये? h/4. आता h/4 ही रिअल डेप्थच आहे ना, कारण टोटल डेप्थ किती आहे व्हेसलची? h आहे. तर एचच्या क्वार्टर फिल केलेली आहे म्हणजे 1/4 फिल केलेली आहे. सो जी फिल केली ती रिअलच असेल. दिसताना वरून आपल्याला अपरंट ती थोडीशी कमी दिसेल, बट जी फिल केलेली आहे ती रिअलच असेल. म्हणजे फॉर्म्युला हा आरच्या ऐवजी h/4 अपॉन N1 चालेल, प्लस h/4 N2 प्लस h/4 N3 प्लस h/4 N4. दिस इज वॉट ए. सो मग हे आपण ऑप्शन्समध्ये जर बघितलं तर बी ऑप्शन बघा, आपण h/4 कॉमन घेऊ शकतो आणि लाईक हे 1/N1 प्लस 1/N2 1/N3 हे म्हणू शकतो. लक्षात येतं की h/4 1/N बरोबर आहे, h/4 कॉमन काढलं तर. सो बी ऑप्शन जो आपल्याला दिसतोय तो आपल्याला करेक्ट आन्सर असेल. लक्षात आलं का बघा? सो दिस क्वेश्चन इज अगेन बेस्ड अपॉन रिअल डेप्थ अँड ॲपरंट डेप्थ कन्सेप्ट. ओके, चला अजून एक क्वेश्चन आहे, तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचाच आहे, बट चेंज इन वेवलेंथ कन्सेप्टमध्ये पर्सेंटेजमध्ये आहे, तो एक घेऊया. ओके, लुक ॲट द क्वेश्चन. क्वेश्चन काय आहे बघा. A light of wavelength 6500 Armstrong unit in air is passed through water of refractive index 1.3. So percentage change in the wavelength will be. A light of wavelength 6500 Armstrong unit in air. So air मधनं लाईट पास होणार आहे. So lambda air 6500 Armstrong unit. जे सेकंड मीडियम आहे वॉटर आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.3 दिलेला आहे. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर 1.3. सो याची लॅम्बडा वॉटर आपल्याला फाइंड आउट करता येईल. आता ॲक्च्युली पर्सेंटेज चेंज इन वेवलेंथ विचारलेला आहे. पर्सेंटेज चेंज इन वेवलेंथ. आता हे आधी कसं लिहायचं तुम्हाला मी सांगतो. पर्सेंटेज चेंज इन वेवलेंथ, सगळ्यात पहिल्यांदा बघायचं वेवलेंथ इन्क्रीज होते का डिक्रीज होते. जसं आपण प्रेशर व्हॉल्यूममध्ये थर्मलमध्ये बघितलं होतं की वेवलेंथ इन्क्रीज होणार आहे का वेवलेंथ डिक्रीज होणार आहे, ही सगळ्यात पहिली कंडिशन बघायची. आता आपल्याला व्हेलॉसिटी आणि वेवलेंथमधलं रिलेशन माहिती आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. V इज इक्वल टू n लॅम्बडा. इफ फ्रिक्वेन्सी इज कॉन्स्टंट देन व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ. जनरली ही व्हेलॉसिटी c असते आणि ही व्हेलॉसिटी v असते. सो c ही v पेक्षा कशी असेल? ग्रेटर असेल. म्हणजे एअरमधली व्हेलॉसिटी जास्त असेल ॲज कम्पेअर टू डेन्सर. मग वॉटर असेल किंवा एनी अदर मीडियम असेल, डेन्सर मीडियम. सो एअरमधली जर व्हेलॉसिटी जास्त असेल तर ऑब्वियसली एअरमधली वेवलेंथ पण कशी असेल? जास्त असेल. मग लॅम्बडा एअर ग्रेटर दॅन लॅम्बडा डब्ल्यू. म्हणजे हे येणारा आन्सर कमी येणार आहे. हे 6,500 तर हे कमी येणार आहे. सो चेंज कसा काढायचा? तर ओरिजिनल घ्यायची, म्हणजे कोण? लॅम्बडा एअर. ओके, आणि इथं डेल्टा लॅम्बडा लायचं. मग डेल्टा लॅम्बडा म्हणजे कोण? लॅम्बडा ए मायनस लॅम्बडा डब्ल्यू. बघा हे लॅम्बडा ए मायनस लॅम्बडा डब्ल्यू का केलं? कारण लॅम्बडा एअर इज ग्रेटर दॅन लॅम्बडा डब्ल्यू. दॅट्स वाय दिस इज द डिफरन्स. आणि इंटू काय घ्यायचं? हे 100 घ्यायचं. सो हा झाला फॉर्म्युला पर्सेंटेज चेंज इन वेवलेंथचा. कुठल्याही दोन टर्ममधला चेंज कसा घ्यायचा? पर्सेंटेज चेंज.
तर त्याची ओरिजिनल व्हॅल्यू आणि त्याच्यामधला चेंज, सो त्याचं डिव्हिजन. म्हणजे थोडक्यात असं लिहितो ना आपण, डेल्टा ए अपॉन ए लिहितो बघा, पर्सेंटेज एररमध्ये लिहिलेलं असायचं की. आता डेल्टा ए म्हणजे ॲक्च्युली कोण आहे, दोघांमधला चेंज आहे ना, लक्षात आलं. किंवा A1 A2 व्हॅल्यू असतील तर आपण एकतर असं लिहितो A1 मायनस A2 अपॉन A1 लिहितो, किंवा A2 मायनस A1 अपॉन A1 लिहितो. A1 खालीच राहणार आहे, फक्त वरती एकदा A1 मायनस A2 होऊ शकतो आणि एकदा A2 मायनस A1 होऊ शकतो. फक्त हे कसं ठरवायचं, दोघातला कोण मोठा ठरवायचा त्याच्यानुसार. जर A1 मोठा असेल तर हा झाला रेशो, A2 मोठा असेल तर हा झाला. तसं आपल्याला लॅम्बडा ए मायनस लॅम्बडा डब्ल्यू अपॉन लॅम्बडा ए इंटू 100. आता लॅम्बडा ए माहीत आहे 6500, बट लॅम्बडा डब्ल्यू माहीत नाही आहे. बट लॅम्बडा डब्ल्यूसाठी आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा डब्ल्यू. सो लॅम्बडा डब्ल्यू इज इक्वल टू लॅम्बडा ए अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. बरोबर आहे. सो लॅम्बडा डब्ल्यूची व्हॅल्यू पहिल्यांदा आपण हवं तर फाइंड आउट करू शकतो. 6500 अपॉन 1.3 5000 हे येईल बघा. हे 5000 ॲम्स्ट्रॉंग युनिट येईल. चला, सो लॅम्बडा वॉटर मिळाला. मग हे सगळं पुट करू शकता. 6500 मायनस 5000 अपॉन 6500 इंटू 100. हे फक्त मग तुम्हाला सोडवावं लागेल. मी हवं तर आन्सर सांगतो पर्सेंटेजमध्ये. ओके, सो पर्सेंटेज चेंज इन द वेवलेंथ इज 23%. सो अशा पद्धतीने याचं आन्सर असेल 23%. ओके, सो ऑप्शन बी ऑप्शन असेल. चला अजून एक क्वेश्चन घेऊया. टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा एक फॉर्म्युला आहे बघा. हा डायरेक्ट आपण फॉर्म्युला बघितला होता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कन्सेप्टमध्ये. द क्रिटिकल अँगल आय सी इज गिवन बाय ब्रॅकेटमध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ऑप्टिकली डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर मीडियम. सो आय सीची व्हॅल्यू काय असणार आहे, साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन म्यू ना. झाला आहे हा आपला फॉर्म्युला. सो क्रिटिकल अँगल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जी कन्सेप्ट आहे त्यामध्ये आपण बघितलं होतं की टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कधी होतं. सो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे होतं ते फॉर्म्युला कसा होता बघा, ॲक्च्युली असा होता, साइन ऑफ आय सी इज इक्वल टू 1 अपॉन म्यू होतं ना. आठवत आहे का. हे कशावरून आलं होतं, सिम्पल आपण स्नेल्स लॉस घेतला होता. साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बरोबर. बट साइन आर जो आहे, आर आपल्याला 90 डिग्री मिळाला होता. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स जर क्रिटिकल असेल तर तेव्हा आरची व्हॅल्यू किती असते, 90 असते. त्यामुळे त्यातला जो साइन आर आहे ना, तो साइन आर काय झालेला आहे, 90 झालेला आहे, म्हणजे 1 झालेला आहे. बट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 अपॉन म्यू. सो आय सीची व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल मग, साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन म्यू. सो असा हा एक सिम्पल थेरॉटिकल क्वेश्चन आहे. सो ऑप्शनमध्ये जर बघितलं तर तुम्हाला बी ऑप्शन बघायला मिळेल. सो हा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या कन्सेप्टवरचा क्वेश्चन आहे. चला बघूया पुढचं. हे थोडंसं समजलं बघा, सगळं सॉल्व करून घ्या. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन आहे लेन्स मेकर्स इक्वेशन त्या टाईपवरती आहे. लुक ॲट द क्वेश्चन. ए कॉन्वेक्सो कॉन्केव लेन्स हॅज फेसेस ऑफ रेडिया 3 cm and 4 cm respectively and is made up of glass of refractive index 1.6. so its a focal length is. आपल्याला 2 रेडिया दिलेल्या आहेत. आपण R1 R2 म्हणूया. सो R1 and R2 ॲज वेल ॲज आपल्याला त्या ग्लास रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे आणि आपल्याला फोकल लेंथ फाइंड आउट करायची आहे. सो डायरेक्ट लेन्स मेकर इक्वेशन यूज करायचं. ओके, सो R1 -3 cm, let us consider. Then R2 is again -4 cm. Then 1.6 is the refractive index. So direct formula आठवतोय, 1 upon f is equal to n minus 1 upon R1 minus 1 upon R2. This is what? This is the lens maker's equation. ओके, लेन्स मेकर इक्वेशनवरून आपण फोकल लेंथ किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा रेडियस ऑफ कर्वेचर्स जे आहेत लेन्सच्या. आता ही बघा लेन्स कुठली आहे, कॉन्वेक्सो कॉन्केव. सो थोडक्यात लेन्स ही मी दाखवतो थोडक्यात अशी असते. एक साइड कॉन्वेक्स राहते आणि एक साइड कॉन्केव राहते. सो कॉन्वेक्सो कॉन्केव आणि दोघांचे हे 2 रेडियस आहेत सिंपल. सो R1 आणि R2. ओके, so from this equation we can find out the
फोकल लेंथ. आता बघा ही सगळी व्हॅल्यू आपल्याकडे आहे. 1.6 आहे, -1, सो इट बिकम्स 1/-3 -1/-4. हे सगळं जर सॉल्व केलं तर आपल्याला फोकल लेंथ मिळेल ती -20 सेंटीमीटर मिळेल. बघा डी ऑप्शन आहे ना, तो ऑप्शन मिळेल याच्यावरून. ओके, सो दिस इज द फोकल लेंथ अँड दिस टाईप इज नथिंग बट द लेन्स मेकर. ओके, आता टाईप वाईजच चाललेलं आहे आपलं. सो लेन्स मेकरचे 1-2 एक्झाम्पल घेऊया. प्रत्येक टाईपचं 1-2 एक्झाम्पल मी कव्हर करायचा ट्राय करतोय. तुम्हाला सुद्धा त्या पद्धतीनंच इक्वेशन्स एक्झाम्पल सोडवायचे आहेत. अजून एक लेन्स मेकरचाच एक दुसरा टाईप आहे बघा. एक कॉन्केव लेन्स ऑफ ग्लास ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 हॅज बोथ सरफेसेस ऑफ द सेम रेडियस ऑफ कर्वेचर. कॉन्केव लेन्स आहे, रेडियस सेम आहे. ऑन इमर्शन इन ए मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.7 इट विल बिहेव्स ॲज. ओके, इट विल बिहेव्स ॲज. सो ऑप्शन्स कसे आहेत बघा. कॉन्व्हर्जन, कॉन्व्हर्जन, डायव्हर्जन, डायव्हर्जन आणि फोकल लेंथ. म्हणजे थोडक्यात लेन्स मेकर यूज करूनच इथं आपल्याला फोकल लेंथ फाइंड आउट करायची. बट या ठिकाणी 2 रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस आहेत बघा. एक आहे तो 1.5 आणि दुसरा आहे तो 1.75. ओके, सो हे 2 रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस तुम्हाला या ठिकाणी यूज करावे लागतील. ओके, चला. सो R1 आणि R2 तर सेम आहे, बट R1 आणि R2 मध्ये फरक काय, फक्त साईनचा फरक. आता बघा लेन्स कुठली आहे, कॉन्केव लेन्स आहे. सो कॉन्केव लेन्ससाठी R1 R घ्यायचा प्लस घ्यायचा आणि R2 -R घ्यायचा. बाकी 2 हे आहेत तुमच्याकडं, व्हॉट वी कॅन से दॅट 2 रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस दिलेले आहेत. सो N2 आणि N1. सो हेच इक्वेशन आपण लिहूया पुन्हा. सो 1/f इज इक्वल टू N-1. ओके, सो 1/R1 -1/R2. ओके, but what we can consider for this N-1. ओके, आता हे कसं घ्यायचं बघा. जनरली हा N जो आहे, हा N म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, दोन्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर हा फॉर्म्युला कसा लिहायचा बघा, N1 - N2 अपॉन N1. ओके, हा मी थोडक्यात कसा लिहिलेला आहे, इन्स्टेड ऑफ N, सो 1/R1 -1/R2. ओके, मग आता 2 जे रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस आहेत ते किती दिलेले आहेत. एक दिलेला आहे 1.5 आणि एक दिलेला आहे, सो N1 आहे 1.75 आणि N2 आहे 1.5. असं पुट करा आणि R1 R2ची व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला फोकल लेंथ मिळेल. आणि ह्यात कॉन्केव लेन्स असल्यामुळं कॉन्व्हर्जन असतं ना कॉन्केव लेन्समध्ये. सो कॉन्व्हर्जन मिळेल, बट फोकल लेंथ आहे ती ॲप्रॉक्सिमेट मी सांगतो आन्सर +3.5 येतं आहे का हे चेक करा. एवढं +3.5 R. ओके, सो फॉर कॉन्व्हर्जन, कॉन्व्हेक्स लेन्स असल्यामुळे काय घ्यायचं आहे, कॉन्व्हर्जन. सो दिस इज अगेन टाईप ऑफ द लेन्स मेकर इक्वेशन. हे फक्त सोल्युशन सोडून बघा, मी फक्त आन्सर दिलेला आहे तुम्हाला. नेक्स्ट पुढचा एक क्वेश्चन आहे तो फोकल लेंथ आणि डायोप्टर. मी एक तुम्हाला कन्सेप्ट सांगितली होती, फोकल पॉवरची कन्सेप्ट सांगितली होती, त्याच्यावरचा एक क्वेश्चन बघा काय आहे. क्वेश्चन बघा सगळ्यांनी. 2 thin converging lenses of focal lengths 0.15 meter and 0.30 meter are held in contact with each other. The focal power and focal length of the combination are. 2 फोकल लेंथ दिलेले आहेत, एक 0.15 आणि एक 0.30. सो एका फोकल लेंथला आपण 0.30 म्हणूया आणि एका फोकल लेंथला आपण 0.15 म्हणूया. येस, मीटरमध्ये आहेत. सो 0.30 आणि 0.15 मीटर. ओके, नाउ वी हॅव टू फाइंड आउट द फोकल पॉवर इफ दिस 2 आर इन कॉन्टॅक्ट आणि ॲट सम डिस्टन्स. असे 2 फॉर्म्युले मी सांगितलेले आठवत आहेत. फोकल पॉवर म्हणजे काय, फोकल लेंथचा रेसिप्रोकल. सो 1/p किंवा 1/f म्हणजे फोकल पॉवर असते. ओके, बट जर अशा 2 फोकल लेन्स किंवा 2 लेन्सेस जर इन कॉन्टॅक्ट असतील तर आपण फॉर्म्युला कसा लिहिला होता, P = P1 + P2 असा लिहिला होता. म्हणजेच P = 1/f1 + 1/f2 असा फॉर्म्युला लिहिलेला होता. सो याच्यावरून आपल्याला P ची व्हॅल्यू फाइंड आउट होईल. सो हे पुट करू शकतो डायरेक्ट 0.3 प्लस हे 0.15. सो ही P ची व्हॅल्यू जी आहे ती 10 डायोप्टर इतकी येईल. आणि 10 डायोप्टर आले की फोकल लेंथ किती काढायची, 1/10. म्हणजे इट बिकम्स
0.1 मीटर. बघा हे 10 कसं आलं आणि 0.1 कसं आलं. 10 सिम्पल P इज इक्वल टू P1 प्लस P2 ना. आपण बघितलं होतं की P1 प्लस P2 असतं आणि जर ॲट सम डिस्टन्स असेल तर P1 प्लस P2 मायनस x इंटू P1 P2. हा फॉर्म्युला आपण एक डिफाईन केला होता. दोन लेन्सेस जस्ट कॉन्टॅक्टमध्ये असतील तर हा फॉर्म्युला यूज करायचा, P इज इक्वल टू P1 प्लस P2चा. आणि ॲट सम डिस्टन्स अशी जर कन्सेप्ट आली तर आपल्याला तो फॉर्म्युला P1 प्लस P2 मायनस x इंटू P1 P2 असा यूज करावा लागेल. सो हा जस्ट कॉन्टॅक्टमध्ये ही यूज करायचा आहे. सो लुक ॲट द डी ऑप्शन. सो फोकल लेंथ आणि पॉवर आपण याच्यामध्ये फाइंड आउट केली. चला नेक्स्ट क्वेश्चन सेम आता जे मी म्हटलं इन कॉन्टॅक्ट आणि ॲट सम डिस्टन्स अशा टाईपवरचा एक बघा. टू थिन लेन्सेस वेन इन कॉन्टॅक्ट produce a combination of power of 10 diopter. Okay, when they are 0.25 meter apart the power reduces to 6 diopters. So the focal lengths of two lenses are f1 and f2 are the focal lengths. So दोन focal length आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. पण पहिल्यांदा इन कॉन्टॅक्टची कंडिशन आहे. सो इन कॉन्टॅक्ट आणि नंतर सम डिस्टन्स किंवा सर्टन डिस्टन्स म्हणतो आपण, अशी सेकंड कंडिशन आहे. सो इन कॉन्टॅक्टसाठी आपण बघितलं होतं 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2 आणि सम डिस्टन्ससाठी 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2 मायनस x f1 f2. ओके, सो हेच मग असं लिहूया. सो P इज इक्वल टू P1 प्लस P2 लिहूया आणि हा फॉर्म्युला P इज इक्वल टू P1 प्लस P2 मायनस x इंटू P1 P2. हा ही फॉर्म्युला मी तुम्हाला थेरॉटिकली डिफाईन करून सांगितलेला होता. ओके, सो इन कॉन्टॅक्टची जी फोकल पॉवर आहे ती दिलेली आहे दॅट इज 10. सो हे इक्वेशन कसं मिळालं आपल्याला P1 प्लस P2 इज इक्वल टू 10 डायोप्टर. सो लेट अस कन्सिडर इक्वेशन नंबर 1. आणि जी ॲट सम डिस्टन्सची आहे ती किती दिली आहे बघा, 0.25 डिस्टन्स दिलेलं आहे आणि 6 डायोप्टर हे त्याची ही दिलेली आहे फोकल पॉवर. मग ही 6 डायोप्टर म्हणूया. सो P1 प्लस P2 आणि हे डिस्टन्स आहे ते पण दिलेलं आहे. सो डिस्टन्स इज 0.25. आता हे P1 आणि P2. सो लेट अस कन्सिडर दिस इज इक्वेशन नंबर 2. काय थोडंफार समजतंय का बघा. सो इन कॉन्टॅक्टचा हा फॉर्म्युला झाला, फॉर सम डिस्टन्स हा फॉर्म्युला झाला. फरक काय मायनस x P1 P2 फक्त इथं एक्स्ट्रा येतो ना. सो ही दोन इक्वेशन्स मिळाली. सो दोन्ही इक्वेशन्सवरून तुम्ही P1 P2 सिम्पली सॉल्व्ह करू शकता आणि P1 P2 मिळालं की P1 वरून F1 मिळेल आणि P2 वरून F2 मिळेल. कसं, कारण F1 म्हणजेच कोण असणार आहे 1/P1 आणि F2 म्हणजे कोण असणार आहे 1/P2. म्हणजे तुम्हाला P1 आणि P2 ह्या इक्वेशन 1 आणि 2 वरनं सॉल्व्ह करावे लागतील. सो आय विल गिव्ह द आन्सर. सो सॉल्व्ह इक्वेशन 1 and 2 यू विल गेट P1 8 डायोप्टर आणि P2 2 डायोप्टर मिळतोय का चेक करा. ओके, मग जर हा 8 डायोप्टर असेल तर 1/8 पुट करायचा म्हणजे F1 मिळेल. सो 1/8. सो इट बिकम्स 0.0 किंवा 0.125 म्हणूया. ट्राय करा हे सगळ्यांनी. फक्त मी इथं आता हे सोडवलं तरी चालेल, म्हणजे इन शॉर्ट आपण हे सोडवू शकतो. सो 0.5 मीटर. So F1 is 0.125 meter and F2 is 0.5 meter. Look at C option. 0.125 meter focal length पहिली आणि 0.5 मीटर फोकल लेंथ दुसरी. काय कन्सेप्ट आहे तीच. इन कॉन्टॅक्ट जर असेल, दोन लेन्सेस इन कॉन्टॅक्ट असतील तर त्यांची फोकल पॉवर सिम्पल P इज इक्वल टू P1 प्लस P2 आणि जर ॲट सर्टन डिस्टन्समध्ये इन कॉन्टॅक्ट असेल तर P1 प्लस P2 मायनस x इंटू P1 P2. ओके, सो मागाशी जी कन्सेप्ट होती त्याच कन्सेप्टवरचा हा न्यूमरिकल आहे, फक्त कॉम्बिनेशनमध्ये आहे. एकदा इन कॉन्टॅक्टसाठी आहे आणि एकदा ॲट पर्टिक्युलर डिस्टन्ससाठी आहे. ओके, चला नेक्स्ट एक टाईप आहे. हा टाईप आहे तो प्रिझमवरचा टाईप आहे बघा. द अँगल ऑफ प्रिझम इज A अँड इफ द अँगल ऑफ मिनिमम डेविएशन इज 180 मायनस 2A. सो डेल्टा M दिला आहे हा. प्रिझमचा अँगल ए दिलेला आहे. देन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मटेरियल ऑफ प्रिझम इज असं विचारलेलं आहे. सो प्रिझमसाठी आपल्याला एनचा फॉर्म्युला आधी लिहावा लागेल.
सो एन इज इक्वल टू आपण काय लिहिलं होतं आठवते, साइन आय अपॉन साइन आर लिहिलं होतं. बट साइन किती लिहिला होता, ए प्लस डेल्टा एम अपॉन 2 आणि हा लिहिला होता साइन ए अपॉन 2. हे सॉल्व केल्यानंतर सुद्धा येतं. हे थिअरीमध्ये ह्याचा इन डिटेल प्रूफ आहे की हे कसं आलेलं आहे. हे कसं घेतलं होतं आपण, मिनिमम डेविएशनसाठी अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ इमर्जंट सेम घेतो, म्हणजे आय आणि ई सेम घेतो. त्याच्यावरून आपल्याला आयची व्हॅल्यू ए प्लस डेल्टा एम अपॉन 2 येते आणि आरची व्हॅल्यू किती येते, ए अपॉन 2, कारण आपण R1 प्लस R2 ला आर कन्सिडर करतो आणि त्याची व्हॅल्यू ए एवढी असते. सो ट्वाईस आर इज इक्वल टू ए, सो आर इज इक्वल टू ए बाय 2. सो साइन आर स्नेल्समध्ये मग आपण आरच्या ठिकाणी ही ए बाय 2 पुट करतो. आता आपल्याला इथं डेल्टा एम दिलेला आहे, लाईक 180 मायनस 2a, करेक्ट आहे का. सो येस, डेल्टा एम इज गिवन, हां 180 मायनस 2a दिलेला आहे. ओके, सो फाइंड आउट करायचं आहे एन काय येईल. मग हे थोडंसं सॉल्व करावं लागेल इन डिटेल मग. सो ए प्लस हा डेल्टा एम एवढा घ्यावा लागेल 180 मायनस 2a आणि अपॉन हा 2 आहे आणि अपॉन हे साइन ऑफ ए बाय 2 करावं लागेल. ठीक आहे. सो हेच मग थोडंसं सॉल्व केलं तर आता ऑप्शन्स बघा. ऑप्शन्समध्ये तुम्ही जर बघितलं तर सगळे कॉस, साइन, टॅन आणि कॉस म्हणजे अँगल थोडक्यात येत आहेत. ठीक आहे. सो हेच मी थोडं सॉल्व करतो, बघा काय कळतं का. सो साइन ऑफ, आता हे जर आपण इन डिटेल सॉल्व केलं तर हे एवढं येईल का मला सांगा. हे 180 मायनस 2a म्हणजे किती, मायनस ए ना. मग 180 मायनस ए आणि अपॉन 2 आहे. सो हे 90 मायनस या 2 जर गेला तर 90 मायनस ए असं येऊ शकतं का बघा, किंवा 90 मायनस ए बाय 2. ओके, आणि अपॉन हे कोण आहे, साइन ऑफ ए बाय 2 असं येऊ शकतं का बघा. लक्षात आलं. सो त्या 2 आपण प्रत्येकाला डिवाइड केलं तर ते 90 मायनस ए बाय 2 येऊ शकतं. सो अगेन वी कॅन राईट साइन 90 मायनस ए म्हणजे कॉस 90 मायनस ए लिहिलं तर चालेल. येस, वी कॅन राईट कॉस 90 मायनस ए आणि अपॉन हे कोण आहे, साइन ए बाय 2 आहे. सॉरी, हे कॉस ए बाय 2 लिहायचं ना फक्त. थोडीशी जॉमेट्री कळली का बघा, ट्रिग्नोमेट्री. साइन 90 मायनस थीटा म्हणजे आपण कॉस थीटा लिहू शकतो. सो वी कॅन राईट द कॉस ए बाय 2. आता कॉस अपॉन साइन जनरली कोण असतो, कॉट असतो. सो एन इज इक्वल टू कॉट ऑफ ए बाय 2 असं आपल्याला आन्सर मिळेल. ओके, सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विचारलेला आहे ना. येस, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल इज कॉट ए बाय 2. सो डी ऑप्शन आहे का बघा. याचा काय केलं समजलं का बघा याच्यामध्ये. सो प्रिझम फॉर्म्युला जो आहे तो प्रिझम फॉर्म्युला इथे यूज केला आणि इथं फक्त डेल्टा मीनची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इथं पुट केली आणि सिम्पल सॉल्व केला आणि आपण एनची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ओके, सो दिस टाईप इज बेस्ड अपॉन प्रिझम. चला, हे समजलं का बघा, रफ करतो मी हे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. लुक ॲट द क्वेश्चन. A glass prism whose refractive index is 1.53 and refracting angle is 60 degree is held in a liquid of refractive index 1.33. Okay. Next, the angle of minimum deviation in this case is. So angle of deviation find out करायचा आहे. आता या ठिकाणी बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो दोन दिलेले आहेत. एक दिलेला आहे तो 1.53 ग्लासचा दिलेला आहे आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू कोण आहे, लिक्विड आहे. सो आपण हे असं लिहूया. आता फॉर्म्युला काय आहे आपला, जो तोच मागाशी होता तो, एन इज इक्वल टू साइन ऑफ ए प्लस डेल्टा एम अपॉन 2 अँड डिवायडेड बाय साइन ऑफ ए बाय 2. फक्त हाच फॉर्म्युला आपण असा लिहूया. आता दोन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, पहिला कुठला आहे 1.53. 1.53 कशाचं आहे बघा, ग्लास आणि ग्लास नंतर लिक्विड. सो 1.53 ग्लास किंवा असं लिहूया रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू लिक्विड. लिक्विडला वॉटर कन्सिडर करूया. सो साइन ऑफ ए प्लस डेल्टा एम अपॉन 2 आणि अपॉन साइन ऑफ ए अपॉन 2. आता एची व्हॅल्यू इथे किती दिलेली आहे, 60 डिग्री. एन जीची व्हॅल्यू किती दिलेली आहे 1.53 आणि एन डब्ल्यू किती घेऊया 1.33. सो 1.53 अँड 1.33. ओके, आता ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या इथं आणि मिनिमम डेविएशन फाइंड आउट करायचं आहे. मिनिमम डेविएशन, मग मिनिमम डेविएशन म्हणजे कोण, डेल्टा एम फाइंड आउट करायचं आहे.
सो हा जो प्रिझम फॉर्म्युला यामध्ये ह्या सगळ्या आता व्हॅल्यू पुट करायचे, फक्त हे सॉल्विंग जमलं पाहिजे. आता लक्षात घ्या की मिनिमम डेव्हिएशन कुठे आहे बघा, इथं आहे. सो ही टर्म सेपरेट करायला बघायचं. सॉल्विंगमधलं मी सांगतोय, ही टर्म सेपरेट कशी करायची, ही टर्म इकडं आणायची. म्हणजे काय होणार, हे साइन ऑफ a/2 आणि हे NG/NW होणार इज इक्वल टू हे साइन ऑफ a प्लस डेल्टा m/2. ओके. आता जनरली ही जी टर्म आहे ना, ही टर्म सगळी सोडवावी लागणार आणि त्याचा मग इनवर्स घ्यावा लागणार. मग इनवर्स व्हॅल्यू आली की पुन्हा त्याला 2 न मल्टिप्लाय करा, ए न ते व्हॅल्यू ए त्याच्यामधून सबट्रॅक्ट करा. हे सगळं केलं की तुम्हाला डेल्टा एम फाइंड करता येईल. सो या केसमध्ये डेल्टा एमची व्हॅल्यू मी डायरेक्ट सांगतो. सो 10.2. सो 10.2 आहे आन्सर. सो ऑप्शन डी जो आहे तो ह्याच्यामध्ये येईल. तो थोडंसं हे कॅल्क्युलेशन करून बघा. सो डेल्टा एम इज इक्वल टू 10.2 डिग्री. सो दिस इज नथिंग बट द मिनिमम डेव्हिएशन फॉर दिस पर्टिक्युलर केस. म्हणजे जो आपला प्रिझम फॉर्म्युला आहे तोच प्रिझम फॉर्म्युला सिम्पल याच्यामध्ये यूज केलेला आहे आणि त्याचं सोल्युशन मिळवलेलं आहे. नेक्स्ट, चल पुढचा क्वेश्चन आहे. आता थोडासा मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोपचे एक 2 एक्झाम्पल सोडूया. लेट अस कन्सिडर द मॅग्निफाइंग पॉवर ऑफ सिम्पल मायक्रोस्कोप इज 6. The focal length of its lens in meters will be if least distance of distinct vision is 25 centimeter. Okay. So which formula? Simple microscope साठी m is equal to 1 plus d upon f म्हटलं होतं आपण, और याला आपण मॅग्निफाइंग पॉवर सुद्धा म्हटलं तरी चालेल. 1 plus d upon f. आता ह्यातलं जे d आहे ते किती घेतो आपण, 25 सेंटीमीटर. जरी दिलं असेल नसेल तरी लक्षात आपण ठेवू शकतो की डी ची व्हॅल्यू कॅपिटल डी आहे ना. आठवतं कॅपिटल डी म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट आपल्याला फार फार जवळ किती येऊ शकतो, जेव्हा तो क्लिअर दिसेल तर 25 डिस्टन्स किंवा 25 सेंटीमीटरवरती तो आपल्याला क्लिअर दिसू शकतो. त्याच्या जर थोडासा आतमध्ये आला तर तो आपल्याला ब्लर दिसेल. ओके. त्यामुळे ते जे काही 25 सेंटीमीटर डिस्टन्स आहे ते स्टँडर्ड आहे आणि त्याला डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन असं म्हटलं जातं. सो हे जे डिस्टन्स आहे ते लक्षात ठेवा, DDV म्हणतात त्याला. ओके. डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. सो दिस इज स्टँडर्ड डिस्टन्स 25 डिग्री. याला व्हिज्युअल अँगल पण आपण कन्सिडर केलेला होता. सो या केसमध्ये मॅग्निफाइंग पॉवर दिलेले आहे आणि डिस्टिंक्ट विजन कन्सिडर करून तुम्हाला फोकल लेंथ फाइंड आउट करायचे. सो मॅग्निफाइंग पॉवर इज इक्वल टू 1 प्लस d अपॉन f. सो देअरफॉर d अपॉन f इज इक्वल टू p मायनस 1. सो देअरफॉर मग हे d अपॉन p मायनस 1 इज इक्वल टू f. हे फक्त मग सोडवावं लागेल. ओके. सो 1 प्लस 25 हे मग सगळं 6 दिलेलं आहे एम ची व्हॅल्यू. बरोबर आहे का बघा, एम म्हणजे पी. सो 25 अपॉन हे 6 मायनस 1 असं करून तुम्ही मग फोकल लेंथ फाइंड आउट करू शकता. सो 5 सेंटीमीटर. येस, 5 सेंटीमीटर येते का बघा. येस येईल ना, 25 अपॉन 5. सो 5 सेंटीमीटर. बट मीटरमध्ये किती, 0.12 0.05 मीटर. सो दिस इज इन मीटर आणि दिस इज इन सेंटीमीटर. दोन्ही आन्सर आपण सांगू शकतो. सो मीटरमध्ये विचारलेली आहे. सो यू कॅन राईट ए ऑप्शन 0.05 मीटर. ओके. सो हा जो सिंपल मायक्रोस्कोप आपण बघितला होता ते सिंपल मायक्रोस्कोपवरचं हे एक्झाम्पल आहे. नेक्स्ट, द मॅग्निफाइंग पॉवर ऑफ ए मॅग्निफाइंग ग्लास इज 6 when the image of an object is formed at the least distance of distinct vision 25 centimeter. The focal power of the magnifying glass is. आता सेम कन्सेप्ट आपण यूज करूया, फक्त फोकल पॉवर विचारलेली आहे. म्हणजे आपला हा जो फॉर्म्युला आहे तोच आपण यूज करू. ओके. म्हणजे मॅग्निफाइंग पॉवर इज इक्वल टू 1 प्लस डी अपॉन एफ. या सुद्धा केसमध्ये डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन किती असेल, 25 असेल आणि मॅग्निफाइंग पॉवर जी आता होती तीच असेल. सो इट मीन्स एवढीच असेल, 6च असेल. सो हेच आन्सर येईल बघा. फक्त हे आन्सर कशाच येणार आहे, ही फोकल पॉवर फोकल लेंथ आलेलं आहे. फोकल लेंथवरून पॉवर कशी काढतो आपण, सिंपल 1 अपॉन
एफ म्हणजे आत्ताचं जे आन्सर आलं आहे त्याचा रेसिप्रोकल आपल्याला घ्यावा लागेल. सो 0.05. सो मग हे सॉल्व केलं तर आपल्याला फोकल पॉवर मिळेल. सो हे मग डेफिनेटली तुम्ही सॉल्व करू शकाल. 20. सो 20 डायोप्टर म्हणूया, कारण फोकल पॉवर आहे ती कशामध्ये आपण सांगू शकतो, डायोप्टर. म्हणजे बघा कालचा जो मॅग्निफाईंग पॉवरचा फॉर्म्युला आहे ना, सिम्पलसाठी असेल किंवा कंपाऊंडसाठी असेल, आणि सेम तसा फॉर्म्युला आपण टेलिस्कोपसाठी पण कन्सिडर केला होता. जेव्हा आयपीस आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्स येते त्यावेळेस ती पॉवर बदलते बघा. सो हे कंपाऊंडमध्ये आपण आणि टेलिस्कोपमध्ये बघितलेलं होतं. सो 20 डायोप्टर आहे का? सो डी ऑप्शन आहे बघा. सो 20 डायोप्टर इज द आन्सर. नेक्स्ट, an astronomical telescope has an angular magnification 5. Okay, angular magnification 5 when two lenses lie 24 centimeter, म्हणजे दोन लेन्सेसमधलं डिस्टन्स दिलेला आहे apart and telescope is in normal adjustment. The focal length of objective and eyepiece म्हणजे FO आणि FE विचारलेली आहे. ओके, नाउ मॅग्निफाईंग पॉवर FO अपॉन FE फॉर टेलिस्कोप काय लिहायचं? M इज इक्वल टू FO अपॉन FE. दिस इज आवर फर्स्ट फॉर्म्युला. हा फॉर्म्युला सुद्धा कालच्या लेक्चरला मी सांगितलेला आहे. नाव ही जी मॅग्निफाईंग पॉवर आहे ती दिलेली आहे, येस 5 दिलेली आहे बघा, अँग्युलर मॅग्निफिकेशन. आता याच्यात अँगल कन्सिडर होतो ना टेलिस्कोपमध्ये. सो 5. सो आणि दोन लेन्सेसमधलं डिस्टन्स पण दिलेलं आहे बघा. सो 5 इज इक्वल टू FO अपॉन FE. पहिल्यांदा हे आपण इक्वेशन तयार करूया. सो 5 इज इक्वल टू FO अपॉन FE. हवं तर याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. ओके, आता दोन लेन्समधलं डिस्टन्स 24 दिलेला आहे, बट 24 सेंटीमीटर म्हणून मग दोन लेन्स, याला इक्वेशन नंबर 1 म्हटलेलं आपण. सो दोन लेन्समधलं डिस्टन्स म्हणजेच कोण, थोडक्यात FO आणि FE मधलं डिस्टन्स. किंवा तुम्हाला हे FO आणि FE कळलं का काय आहे? तर FO म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह लेन्स फोकल लेंथ आहे. FE म्हणजे काय, आयपीची फोकल लेंथ आहे. बट ह्या दोन फोकल लेंथची ॲडिशन केली तर आपल्याला त्या दोन लेन्समधलं डिस्टन्स मिळतं आणि ते दिलेलं आहे म्हणून त्याला काय लिहिलं आपण, 24 लिहिलं. ओके, सो आपल्याला इक्वेशन 1 काय मिळालं बघा, 5 इज इक्वल टू FO अपॉन FE मिळालेला आहे. आणि इक्वेशन 2 काय मिळाले बघा, FO प्लस FE इज इक्वल टू 24. सो त्या इक्वेशनवरून आपण FO ची किंमत 5 इंटू FE म्हणू शकतो. ओके, आणि हे जे इक्वेशन आहे ते FO प्लस FE आहे, दॅट इज 24. ही जर व्हॅल्यू इथं टाकली तर 5 FE प्लस FE असं होऊ शकतं 24. सो इट इज 6 FE इज इक्वल टू 24. सो वी कॅन से दॅट 4 सेंटीमीटर इज द FE. ओके, मग FE जर 4 सेंटीमीटर असेल तर FO किती मिळेल, 4×5 सेंटीमीटर मिळेल. सो FO 20 सेंटीमीटर करेक्ट आणि FE 4 सेंटीमीटर. बघा ए ऑप्शन आहे का. सो जी ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे त्याची फोकल लेंथ किती मिळालेली आहे, 20 सेंटीमीटर, आणि जी आयपीस आहे त्याची फोकल लेंथ किती मिळालेली आहे, 4 सेंटीमीटर. समजलं बघा. सो दिस टाईप इज बेस्ड अपॉन टेलिस्कोप. चला सेम असंच अजून एक आहे बघा. An astronomical telescope of 10-fold angular magnification has a length of 44 centimeter. The focal length of objective is, म्हणजे FO फाइंड आउट करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला. ठीक आहे. सो सेम आताची कंडिशन आहे का बघा. सो आताच्या न्यूमेरिकलमध्ये आपण जे कन्सिडर केलेलं आहे तेच आपल्याला या न्यूमेरिकलमध्ये येणार आहे. ओके, सो याचं आन्सर एमची व्हॅल्यू आपण 10 घेऊया आणि 44 घेऊया, म्हणजे इथं फक्त फरक होईल बघा. इथं 10 होईल, अगेन इथं 10 होईल, इथं 44 होईल. सो हे 10 होईल, सो हे 11 होईल, इथं 44 होईल, सो हे 4 सेंटीमीटर होईल. आणि हे किती होईल सांगा मग. जर FE 4 झालं तर FO 40 सेंटीमीटर. चालेल का बघा. सो बी ऑप्शन, येस 44 सेंटीमीटर.
बघा बरोबर आहे का. ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणजे आत्ताचा जो टाईप आहे त्या पद्धतीनंच मी हे सॉल्विंग केलेलं आहे. बघा लक्षात आलं का. सो अजूनही काही टाईप्स म्हणजे अजूनही काही याचे फॉर्म्स अवेलेबल आहेत मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोपचे. मी हवं तर ते DPPमध्ये तुम्हाला देईन. ट्राय करा सॉल्व करायचा. जे क्वेश्चन्स थोडेसे इझी वाटतात ते पहिल्यांदा घ्या. फार याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्समध्ये जाऊ नका, कारण 11च्या सिलेबसवरती तेवढा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन कदाचित येणार नाही. त्यामुळं सिम्पल टाईप वाईज क्वेश्चन्स आहेत तेवढे तरी एक DPPमधले 5-5 क्वेश्चन सॉल्व करा. सो ओव्हरऑल DPPमधले 100 क्वेश्चन्स म्हणजे 50% क्वेश्चन जरी सॉल्व केले टाईप वाईज तरीसुद्धा थोडंसं चालू शकतं. ओके. सो हा जेवढं मला ऑप्टिक्सबद्दल इम्पॉर्टंट वाटलं, जेवढे टाईप वाईज मी डिफाईन केलेलं होतं तेवढे क्वेश्चन्स आणि तेवढं त्याचं थेरॉटिकल नॉलेज किंवा तेवढा त्याचा बॅकग्राऊंड हायलाईट करायचं मी डेफिनेटली ट्राय केलेलं आहे. तुम्ही पण एकदा सगळं व्यवस्थित बघा आणि डेफिनेटली याच्यामध्ये काही शंका असेल तर मग नक्कीच विचारा. आपण पुढच्या लेक्चरला पुढचा टॉपिक बघूया जेणेकरून त्याच्यामधले आपल्याला हायलाईट्स सगळे बघता येतील. भेटूया आपण पुढच्या लेक्चरला.